Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. It's Ramanavami today, the birthday of Lord Ram, and that's why I've selected the same topic. It's a folklore and children's story based on the event in Ramayana. Kharicha Vata. Khar means squirrel. Vata means share. Share of a squirrel. Please pause the video and see if you can read it. Okay, let me start. प्रभू श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्यावेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य, ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि काही दिवसातच सेतू सिद्ध झाला. जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मी पण त्यांना सहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे. मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिच्या हातून छोट्याशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का? तेव्हा खारुताई म्हणाली, वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही. पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली तरी चालेल. असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. Next page. Again pause the video and try to read it. Okay, let me start. असे बराच वेळ केल्यावर ती दमली. पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती ते ठाऊक आहे? ती म्हणत होती, माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत राहणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जाताना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले. कोण होते ते सांगा? प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, खारुताई, तू छोटी आहेस पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात की नाही
श्रीराम खारुताईला म्हणाला, जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल त्याच्यावर मी नेहमी कृपा करीन, त्याला कधी काही न्यून पडणार नाही. मुलांनो, सेवा म्हणजे काय तर देवाला आवडेल असे काम करणे, देवाच्या कार्यात आपण सहभागी होणे म्हणजेच देवाची सेवा. आईला कामात सहाय्य केलेले आईला आवडेल की नाही? मग आई आपल्याला खाऊ देईल आणि लाड करेल. त्याचप्रमाणे आपण देवाची सेवा केली तर देव सुद्धा आपले लाड करेल. Now let me give its meaning. प्रभू श्रीराम, लॉर्ड श्रीराम, रावणाच्या कह्यातून, कह्या मीन्स कॅप्टिव्हिटी, सीतेला सोडवण्यासाठी, टू रिलीज सीता फ्रॉम दी कॅप्टिव्हिटी ऑफ रावण, लंकेला निघाले, स्टार्टेड हिज जर्नी टू लंका. त्यावेळी वाटेत समुद्र होता. ॲट दॅट टाइम, so during his journey there was sea in his way. समुद्र ओलांडून, by crossing the sea, त्यांना लंकेला जायचे होते. he needed to go to श्रीलंका. समुद्रावरून कसे लंकेला जाणार? how to go through this sea? मग वानर सेना, the monkey army and Maruti decided that आपण समुद्रात दगड टाकून, विल पुट स्टोन इन टू द सी, सेतू बांधूया. सेतू मीन्स ब्रिज. लेट्स बिल्ड अ ब्रिज. आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. अँड देन वी विल वॉक ऑन इट अँड गो टू लंका. प्रत्येक जण, एव्हरीवन, श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून, दे रोट द श्रीराम नेम ऑन द स्टोन, नामस्मरण करीत, चॅन्टिंग लॉर्ड राम्स नेम, समुद्रात दगड टाकू लागले. स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स इन द सी. तर काय आश्चर्य! अँड व्हॉट अ मिरॅकल! ते दगड पाण्यावर तरंगू लागले. दो स्टोन स्टार्टेड फ्लोटिंग ऑन दी वॉटर. तरंगणे, टू फ्लोट. आणि काही दिवसातच, अँड विदिन फ्यू डेज, सेतू सिद्ध झाला. सेतू तयार झाला. सेतू, द ब्रिज वॉज रेडी. जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, वेन ऑल मंकीज वेर बिल्डिंग ब्रिज, तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. खार मीन्स स्क्विरल, अँड बिकॉज इट इज स्मॉल, इट्स फॉन्टली कॉल्ड ॲज खारुताई, मीन्स सिस्टर स्क्विरल. सो दे सॉ ए स्क्विरल. ती मनात म्हणाली, शी थॉट हरसेल्फ, श्रीराम तर देवच आहे. श्रीराम इज नो अदर दॅन गॉड. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. सो दीज मंकीज आर बिल्डिंग ब्रिज फॉर हिज वर्क ॲज ड्युटी टू हिम. मग मी पण त्यांना सहाय्य करते. देन लेट मी हेल्प देम ॲज वेल. ही तर श्रीरामाची सेवा आहे. दिस इज सर्व्हिस टू लॉर्ड राम. मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली. जवळ, नियर. वाळूचा ढीग, वाळू मीन्स सँड, ढीग मीन्स पाईल. सो शी वेंट टू ए नियर बाय पाईल ऑफ सँड. आणि तिच्या हातून, छोट्याशा हातात, इन हर स्मॉल हँड्स, स्मॉल स्टोन्स आणि वाळू अँड सँड घेऊन, टेकिंग स्मॉल स्टोन्स अँड सँड इन हर हँड, समुद्रात नेऊन टाकू लागली. कॅरेड इट टू द सी अँड पुट इट इन. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. दे वर सरप्राईज. मंकीज वर सरप्राईज. सो द मंक, एका वानराने तिला म्हटले, वन मंकी सेड हर टू हर, ए चिमुरडे. चिमुरडी मीन्स व्हेरी स्मॉल, टायनी.
हे टायनी क्रीचर, तू कण कण वाळू आणून टाकतेस. कण मीन्स पार्टिकल. सो यू आर ब्रिंगिंग द सँड पार्टिकल बाय पार्टिकल. त्याने काय सेतू बांधून होणार आहे? विथ दॅट कॅन वी बिल्ड अ ब्रिज? तेव्हा खारुताई म्हणाली, देन स्क्विरल सेड, वानर दादा, ब्रदर मंकी, आय कॅन नॉट कॅरी बिग स्टोन्स लाईक बोल्डर्स लाईक यू. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही. आय कॅनॉट बिल्ड ब्रिज लाईक यू. पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. ॲटलिस्ट लेट मी कॅरी माय शेअर, खारीचा वाटा, शेअर ऑफ ए स्क्विरल, ॲज मच एज स्क्विरल कॅन डू. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. लेट मी सर्व लॉर्ड श्रीराम. छोटी असली तरी चालेल. इवन इफ दॅट सर्व्हिस इज अ स्मॉल सर्व्हिस, लेट इट बी. असे म्हणत खारुताई परत सेइंग दिस, दॅट स्क्विरल started her duty of taking sand to the sea and throwing it into the sea. असे बराच वेळ केल्यावर ती दमली. आफ्टर डुईंग दिस फॉर लॉंग शी वॉज टायर्ड. पण तरी न थांबता, बट विदाउट स्टॉपिंग, तिच्या खेपा चालूच होत्या. खेपा इट मीन्स लाईक गोईंग टू अँड फ्रो टू कॅरी द मटेरियल. So her travel was still going on. ती मनात काय म्हणत होती ते ठाऊक आहे? ठाऊक आहे मीन्स डू यू नो what she was thinking to herself in her mind? She was saying, माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, शक्ती पॉवर, शिल्लक रिमेनिंग. So as long as there is some power left in me, तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत राहणार. टिल दॅट टाइम आय विल कीप सर्विंग लॉर्ड राम. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जाताना, वाईल कॅरिंग सँड टू द सी वन्स अगेन, तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने पाहिले. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जाताना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले. समवन looked at her with love. कोण होते ते सांगा? Who was it? प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने तिला बघितले. लॉर्ड राम हिमसेल्फ. प्रत्यक्ष, इट्स लाईक नो अदर दॅन लॉर्ड राम तिला बघितले. लुक्ड ॲट हर. आणि खारुताईला हातात उचलले. and picked it up in his hand. श्रीराम तिला म्हणाला, राम said to her, खारुताई, तू छोटी आहेस. सिस्टर स्क्विरल, you are small. पण फार चांगली सेवा केलीस. but you did a good service. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. I am very pleased with you. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या, उजवा राईट हात, हँड, 3 बोटांनी मीन्स बाय 3 फिंगर्स खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मूड हिज हँड. प्रेमाने विथ लव. सो श्रीराम मूड हिज हँड विथ लव ऑन दी हेड ऑफ दॅट स्क्विरल. उजव्या हाताच्या 3 बोटांनी बाय 3 फिंगर्स ऑफ हिज राईट हँड. तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. ठसा मीन्स मार्क. सो ॲट दॅट टाइम 3 fingers which Ram moved on her back, so marks appeared on her back. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात की नाही? टेक अ लुक. डोंट वी सी दोज मार्क्स ऑन द बॅक ऑफ अ स्क्विरल, इजंट इट? श्रीराम खारुताईला म्हणाला. श्रीराम सेड टू द स्क्विरल, जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल, whoever will do service like you, त्याच्यावर मी नेहमीच कृपा करीन. I will always be pleased
with him, or I will always be gracious for him. त्याला कधी काही न्यून पडणार नाही. He will never fall short of anything. His all wishes will get fulfilled. So at the end of this story, now moral, the storyteller is asking, मुलांनो, सेवा म्हणजे काय? Children, what does it mean by service? तर देवाला आवडेल असे काम करणे. Then it means to do a work that will please the Lord. देवाच्या कार्यात आपण सहभागी होणे. To participate in the Lord's work, Lord's duty. म्हणजेच देवाची सेवा. That itself is the service to the God. आईच्या कामात सहाय्य केलेले आईला आवडेल की नाही? Won't your mother like if you help her in her work? मग आई आपल्याला खाऊ देईल. Then she will give us some snack. आणि लाड करेल. And she will pamper us. So in short, she will praise us in different way, like giving chocolates, giving candies, or giving something, the food that we like, the dishes that you like, and she will pamper you. त्याचप्रमाणे the same way, आपण देवाची सेवा केली, if we serve the Lord, देव सुद्धा आपले लाड करेल. God will also pamper us. So that's it about today's session. खारीचा वाटा, the share of a squirrel. And from this story, this phrase appears in Marathi. So if any person does whatever he or she can do to improve any situation, then that is always said as खारीचा वाटा उचलला. Like global warming is a very big thing. One person cannot solve it completely. But say if you go in your town and plant few trees, it's like you are doing your duty, whatever is possible to you. So it means that तुम्ही खारीचा वाटा उचलला. You have carried the squirrel share. So that's it about today's session. I hope you liked it. Please subscribe to my channel so that you will keep getting notification about upcoming videos, and please visit my website learnmarathivithkaushik.com. And on this website you can go to the learning tools section and Marathi to English script conversion. Here you can see the text box. You can copy text in Marathi and click on transliterate, which will generate its English transliteration. Namaskar, kase ahat? So the text which I read in this session, I will note it down in the description of the video. So you can copy paste and use this tool to get English transliteration. Thank you. Bye. See you next time.